प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ चौडेश्वरी मंगल कार्यालय इथं आयोजित हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ चौडेश्वरी मंगल कार्यालय इथं हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली। परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला। हळदी कुंकवाच्या निमित्तानं महिलांनी एकत्र येत भाजपच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला। यावेळी भाजपचे उमेदवार अमर पुदाले, प्रवीण दर्गो पाटील, बबिता धुम्मा आणि गीता गवई यांनी महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या। या कार्यक्रमात बोलताना महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचं सांगण्यात आलं। या कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपच्या प्रचाराला चांगली चालना मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि दुसरी एक गोष्ट काल देवेंद्रजी जाताना बोलून गेले, ते म्हणाले तुम्हाला लाडक्या बहिणीची योजना फक्त नाही तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी लखपती निधीची योजना तुम्ही सगळेजण राबवा। आमच्या चारही नगरसेवकांची ही जबाबदारी आहे की निवडून आल्यानंतर या योजना सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवून यातल्या माझ्या ताई आहेत, बहिणी आहेत, माझ्या भगिनी आहेत, त्या सगळ्यांना ज्यांना हे उद्योग करायचे आहे, ज्या स्वतःच्या पायावर उभा राहू इच्छितात, त्यांना लखपती निधीमध्ये सामील करून घ्यावं आणि त्या योजनेचा आढावा स्वतः मुख्यमंत्री नगरसेवकांच्याकडे घेणार आहे। येणाऱ्या 15 तारखेला एकही मत आपलं वाया न जाता सर्वांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावरती मतदान करून पॅनल टू पॅनल चारही मतदान कमळावरती करून चारही उमेदवार भारतीय जनता पार्टी निवडून आणावे। मागच्या वेळेस आपण चारही उमेदवार निवडून आणला, तुम्ही बघत सगळ्या परिसरात विकास झाला। कधी कुठल्या नागरिकाला कुठल्या अडचणी बसल्या नाही, विकासाला निधी कमी पडला नाही। म्हणून तिथं वॉटर लाईन, रस्ते, ड्रेनेज, लाईट, घंटागाडी, कचरा, फवारणी, धुरावणी, डीडीटी पावडर, ज्या काय सुविधा होत्या या 5 वर्षामध्ये चारही नगरसेवक आपल्या भाजपचे असल्यामुळे आपल्या सगळ्या सुविधा मिळाल्या।